कर्जमाफीसाठी उद्या नागपूरच्या बुटीबोरीमध्ये शेतकऱ्यांचं महाएल्गार आंदोलन होत आहे. माजी आमदार तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आलं आहे. महायुतीने विधानसभा निवडणूक काळात कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. मात्र महायुतीने आपला शब्द पाळला नसल्यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच संतापला आहे. आता कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही असा संकल्प करून उद्यापासून महाएल्गार आंदोलन पुकारलं. गुरुकुंज मोजरी येथील तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरकडे कूच केली आहे. बच्चू कडू हे स्वतः ट्रॅक्टर चालवित नागपूरकडे मार्गस्थ झाले आहे. संपूर्ण राज्यातून शेतकरी हे महाएल्गार आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नागपूरकडे निघाले आहे. ट्रॅक्टर, शेळ्या, मेंढ्या, म्हशी घेऊन शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. मोठ्या संख्येने राज्यातील शेतकरी हा रस्त्यावर उतरल्यामुळे नागपूरकडे येणारे रस्ते आता जाम होऊ लागले आहे. कर्जमाफी घेतल्याशिवाय आता माघार नाही असा संकल्प करून शेतकरी हे महाएल्गार आंदोलन करत आहे. ऐका ऐका ऐका, येत्या 28 तारखेला नागपूरला शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन होणार आहे. अरे शेतकऱ्यांनो, तुम्ही हाडाचा काळ करता, रक्ताचं पाणी करता आणि रातचा दिवस करता, तरी तुमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. या अधिकारासाठीच आपल्याला नागपूर चालायचं आहे. अरे जातीसाठी सगळेजण एकत्र होतात, पण आता मातीसाठी एक होण्याची गरज आता आहे. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, कच्चा माल मातीचा भावे, पक्का होणे 4 पटीने घ्यावे, आणि म्हणून शेतकरी उपाशी मरतो. अरे काका, 4 वर्षापासून कापूस एका भावात विकण्यात चालू आहे. या अधिकारासाठी आपल्याला नागपूर जायचं आहे. चला चला चला, तुमचा पक्ष, तुमचा धर्म हा बाजूला ठेवा आणि नागपूर चला. अरे तुम्ही हाडाचा काळ करता, अरे तुम्हाला दिवसानं लाईन भेटत नाही, रात्रीनं उलाल जा लागते. तुमच्या कापसाला भाव भेटत नाही, तुमच्या तुरीला भाव भेटत नाही. अरे 4 वर्षापासून एकाच भाव तिकणं चालू आहे. अरे तुरीचे भाव कधी वाढले नाही, अरे संत्र्याचे पडते कधी वाढले नाही. जास्त संत्र्याचे बगीचे फुटले तर त्याला भाव भेटत नाही. अरे या अधिकारासाठी आपल्याला नागपूर चलायचं आहे. ठिकाण आहे नागपूर बुट्टीबोरी. सगळ्यांना 28 सगळ्यांना यायचं आहे. आणि आठवणीला लक्षात करा, तुम्हाला शेतकऱ्यांच्या आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या लढाईसाठी, ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे, ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, ही लढाई शेतकऱ्यांच्या अधिकाराची आहे. या लढाईसाठी आपल्याला जायचं आहे. अरे कर्मचारी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या पगारवाढीसाठी, त्यांचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे, याच्यासाठी ते संप करू शकतात. तर आपण शेतकरी आहे, आपण स्वतःसाठी का आंदोलन आलो नाही पाहिजे का? सांगा तुम्ही, आलो नाही पाहिजे का? अरे आपल्यासाठी आपल्याला स्वतः लढा लागल, कोणी आपल्यासाठी येणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना या आंदोलनाला यायचं आहे.